नमस्कार, मी तुमची होस्ट प्रियांका. पीयू द स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय असतो, तर तो म्हणजे ज्योतिषशास्त्र. पण त्याच्याबरोबर अनेक समज, गैरसमज, अंधश्रद्धा या सगळ्या गोष्टी जोडून आलेल्या असतात. आजच्या डिजिटल युगात फक्त एका क्लिकवर आपल्याला आपलं राशी भविष्य कळतं, आपले ग्रहदोष कळतात, अख्खी कुंडली मिळते. पण हे कितपत विश्वासाचं असतं हे ज्याचं त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. पण खरं तर या सगळ्या गोष्टी एका तज्ज्ञ व्यक्तीकडून जाणून घेतलेल्याच बऱ्या. म्हणूनच आजच्या एपिसोडमध्ये आम्ही आज या ज्योतिषशास्त्र याच विषयावर बोलणार आहोत, त्याबद्दलचे समज आणि गैरसमज. तर म्हणूनच आजच्या एपिसोडमध्ये आज खास गेस्ट आल्यात, ज्या ज्योतिषशास्त्र या विषयावर बोलणार आहेत, त्या म्हणजे स्वाती फडणीस. नमस्कार आणि वेलकम. गेले 15 वर्षांचा त्यांचा बँकिंग क्षेत्रातला अनुभव असूनही फ्रॉम लास्ट 3 इयर्स त्या ज्योतिषशास्त्र, न्यूमरॉलॉजी आणि वास्तुतज्ञ म्हणून काम करतात. तर आजच्या आपल्या एपिसोडला सुरुवात करूया. जसं मी म्हणलं की आजकाल अनेक ॲप्स आणि अशा वेबसाईट आल्यात की ज्याच्या थ्रू जस्ट क्लिक केल्यावर आपल्याला आपली कुंडली कळते, आपलं राशी भविष्य कळतं. तर हे कितपत त्याच्यात विश्वास ठेवण्यासारखं आहे? तर कुंडली ही बनते हे खरंच खूप म्हणजे फायदेशीर आहे. जे लोकांना नाही अगदी काही ज्योतिष कळत, ते सुद्धा त्यांना फक्त एवढं माहिती करायचं असेल की माझी रास काय आहे किंवा माझे कोणते ग्रह कोणत्या राशीत बसलेले आहे, ते सगळं माहिती करण्यासाठी नक्कीच हे फायदेशीर आहे आणि खूप इझी होऊन जातं. आधी काय होतं की पंचांग घेऊन बसावं लागायचं, कोणचा प्लॅनेट कुठे आहेत आणि मग कुंडली बनायची. पण आजकाल हे सहज झालेलं आहे त्याच्यामुळे. पण जे राशीफळ हे आपल्याला मिळतं ते खरं तर खूपच जास्ती जेनरिक असतं. आता कारण त्या ऍप्लिकेशनला नाही माहितीये की तुमच्या जी कुंडली आहे त्याच्याप्रमाणे तो ग्रह कुठे बसलेला आहे. तर तो काय करतो, एक जेनरिक तुम्हाला डिटेल्स सांगतो की जर हा ग्रह किंवा ही राशी तुमची आहे तर त्या हिशोबाने आता कोणते प्लॅनेट्स कोणकोणत्या राशीमध्ये बसलेले आहेत त्याच्या हिशोबाने तुम्हाला एक थोडक्यात सांगेल. आता असं नाहीये की त्याच्यातनं तुम्हाला काही एक जुळून येणार नाही, त्याच्यातनं काही गोष्टी नक्कीच तुमच्या जुळतील, पण सगळं काही जुळून येईल आणि त्याच्या हिशोबाने जे तुम्हाला काही उपाय सांगितले जातात ते तुमच्यासाठी तेवढेच फायदेशीर राहतील हे जरुरी नाही. आता फॉर एन एक्झाम्पल की कोणाच्या पर्टिक्युलर ते राशीप्रमाणे शनीची पोझिशन त्याच्या आत्ताच्या दृष्टिकोनाने खूप चांगली आहे, पण खरोखरची जी त्याची कुंडली आहे त्याच्यामध्ये शनी तेवढ्या चांगल्या पोझिशनवर नाही बसलेला आहे आणि तुम्ही रोज शनी मंदिरामध्ये जाऊन शनीला तेल चढवता आहात तर मे बी तुम्हाला त्याचे निगेटिव्ह परिणाम सुद्धा होऊ शकतात. तर फक्त त्या ऍप्लिकेशन मध्ये तुमची प्लॅनेटरी पोझिशन दाखवलेली जी असते त्याच्याप्रमाणे तुम्ही उपाय कधीही करणं हे फायदेशीर नसतं. फायदा होणारच नाही मी असं बोलत नाही, काही गोष्टींचा फायदा होऊ शकतो, पण सगळ्याच गोष्टींचा तुम्ही डोळे झाकून अगदी ते नाही करू शकत. करेक्ट. तो डिपेंड्स की तुम्ही काय पाळताय आणि काय नाही पाळत आहे. त्यातल्या त्यात दुसरं एक अजून आजकाल नवीन सुरू झालं आहे की ऍप्लिकेशन आणि मग तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि लगेच तुम्हाला कोणीतरी ज्योतिषी येणार आणि तो तुम्हाला सांगणार. पण अगेन इथे पण हेच होतं की तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला एक पेपर दिला, त्याच्यावरती 4 ओळी लिहिलेल्या आहेत, तर तुम्हाला ते वाचायला एक 2-5 मिनिटं तरी लागतील की काय आहे त्याला समजाल तुम्ही. ज्योतिष हा खूप जास्ती ना क्रिटिकल टॉपिक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 2+2 हे 4 असं कधीच होत नाही. तुम्ही विचार करा, 5 मिनिटांमध्ये तो समोरचा माणूस किती बघणार तुमची कुंडली, किती रीड करणार आणि तुम्हाला आन्सर देणार. तर खूप जास्ती ना फक्त प्लॅनेटरी पोझिशन बघून किंवा आता दशा काय चालली आहे थोडक्यात बघून तुम्हाला गोष्टी सांगितल्या जातात, कारण कम्प्लीट कुंडली रीड करायला ना थोडा टाइम तुम्हाला ज्योतिषाला द्यावा लागेल. बरोबर. हे एक आहे ऍप्लिकेशनचं. फक्त मंगळ असला की लग्न जुळत नाही असाही लोकांचा अजून समज आहे मनात, तर त्याबद्दल काय सांगाल? ओके. तर मंगळ जो आहे तो खूपच जास्ती एग्रेसिव्ह प्लॅनेट आहे. तर कुंडलीमध्ये काही पोझिशन्स अशा आहेत की जिथे मंगळ असला की आपण मानतो की तो पर्सन जो आहे तो मांगलिक आहे. बरोबर. आता त्याच्यामध्ये काय होतं, कारण त्याच्यामध्ये खूप जास्ती एनर्जी असते त्या माणसामध्ये. तर आधीच्या काळी असं व्हायचं की ती एनर्जी कुठे निघणार, कारण तेव्हा स्पोर्ट्स खूप कमी होते, जिम नव्हते. सो ती सगळी गोष्ट जी आहे ती तुमची कुठे ना कुठे निघायची जेव्हा तुमचं लग्न व्हायचं. आणखीन ते सेक्शुअल
मध्ये असं सगळं निघायचं. त्यामुळे खूप जास्ती चान्सेस होते की तुमचे पार्टनर आजारी पडायचे किंवा पुन्हा पुन्हा प्रेग्नेंट व्हायच्या लेडीज आणि मग डेथ व्हायचे. पण आजकालच्या जगात तसं नाही आहे. जर तुम्ही मांगलिक आहात तर खूप आता आपल्याकडे ऑप्शन्स क्रिएट झालेत की ती एनर्जी कुठेतरी चॅनलाइज आपल्याला करता येते. त्यातल्या त्यात फक्त मंगळ आहे एका पोझिशनवरती, हा मंगळ असण्याचा काय म्हणतात ना की एक ठप्पा लागला असं नसतं. अजून भरपूर काही गोष्टी असतात ज्याच्यानंतर तुमची कोणी मांगलिक असलं तर त्याची कुंडली आणि तुमची कुंडली अशी जुळू शकते. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतो तो समोरच्याचा ज्युपिटर, गुरु. तो भरपूर काही न कमी करून देतो. तो फक्त पोझिशनवरती मंगल आहे हे बघून अगदी लग्न करायचं नाही कोणाबरोबर हे सोल्युशन नाही ऍक्च्युली. त्याच्यासाठी भरपूर काही आपण रेमेडीज किंवा भरपूर काही अजून उपाय सुद्धा काढू शकतो. आजकाल सोशल मीडियाचा ट्रेंड चालू आहे. रील्स मध्ये या राशीसाठी हे चांगला हा उपाय करा, जसं पहिल्या प्रश्नात आपण बोललो की हा मंत्र म्हणा तुम्हाला धनलाभ होईल, हे करा तुम्हाला पैशांचा पाऊस पडेल. सगळ्या अशा गोष्टी खूप व्हायरल होत आहेत. तर ते कितपत योग्य आहे, म्हणजे कितपत खरं आहे ते? खूप खूप जास्ती व्हायरल आहेत ऑफकोर्स या सगळ्या गोष्टी. पण मला एक गोष्ट सांगा, त्याच्यावरती मिलियन व्ह्यूज असतात है ना, एकदा तर थाउजंड्स आणखी मिलियन्स मध्ये लाईक पण असतात. पण त्याच्यामध्ये तुम्ही किती कमेंट्स असे बघितलेत की हे केल्यानंतर मला फायदा झाला. खरं तर तुमच्या भाग्यामध्ये नसेल तर तुम्ही ती रेमेडी करूच शकणार नाही. हेही तेवढंच खरंय. कारण अगेन तुमचा तो प्लॅनेट जर तुम्हाला म्हणतात ना की पुशच नाही करत आहे की तुमच्याकडे पैसा यावा तर तो येणार नाही. आत्ता खरं बघितलं जाय ना तर लाखो रेमेडीज तुम्ही करू शकता, पण तुम्ही आज घरामध्ये बसून ती रेमेडी नाही करणार कारण तुमचे प्लॅनेटरी पोझिशन्स तशा नाहीयेत. त्याच्यानंतर रेमेडीज मध्ये पण ना 2 प्रकारच्या रेमेडीज असतात. एक असतात जे जनरल असतात, जे कोणीही करू शकतं. फॉर एन एक्झाम्पल, तुमच्या घरामध्ये तुम्हाला पॉझिटिव्हिटी पाहिजे तर तुम्ही आपलं काळं मीठ असतं त्याचे खडे असतात ते तुम्ही ठेवून घ्या. किंवा ज्यांच्या घरात खूप जास्त येणं जाणं आहे ते सुद्धा हे केलं त्यांनी सुद्धा तरी त्यांच्या घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी असते त्याच्यावरती भरपूर परिणाम होतो. किंवा आता वास्तूच्या हिशोबाने तुमचं जे घराचं मेन डोअर असतं तिथे तुम्ही काही पण सिम्बॉल लावा जो धार्मिक असेल, जसं की स्वस्तिक लावा, आपण शुभ लाभ लिहितो, किंवा कोणचं मंत्र लावा, ते काही होऊ शकतं. जय श्री राम लावा, राम राम लावा. हे सगळ्या ज्या असतात हे तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीला अट्रॅक्ट करतात किंवा जी निगेटिव्ह एनर्जी असते तिला येऊ देत नाही. आणि ह्याच्या मागे ना खूप लॉजिकल रिझन आहे की कोणी तुमच्या घराच्या दारासमोर उभा आहे तो जर राम राम वाचेल तर येताना त्याचं मन ऑटोमॅटिकली शुद्ध होईल, तो निगेटिव्ह एनर्जी घेऊन येणार नाही. तर हे असे छोटे मोठे काही उपाय असतात जे जनरिक असतात आणि ते कोणीही करू शकतं. काही उपाय असे असतात की जे कोणीही केलं तर त्यांचा नुकसानही होऊ शकतो, फायदाही होऊ शकतो. फॉर एन एक्झाम्पल, जेमस्टोन्स आहेत. तर ते कोणी मला आवडतो म्हणून मी हा जेमस्टोन घातला असं होत नाही. त्याच्या मागे रिझन्स असतात, तेव्हाच तो जेमस्टोन घातले जातात. किंवा रेमेडीमध्ये आता पूजा पाठ येतात, लाखोंच्या पूजा होतात खरं बघितलं जातं आपल्या इथे. पण काय ती लाखोची पूजा तुमच्यासाठी तेवढी फायदेशीर आहे का हे महत्वाचं आहे. आणि खरं तर लाखो रुपये खर्च करायला तुमच्याकडे तेवढा पैसा आहे का? एक्झॅक्टली. मी ऍज अ एस्ट्रोलॉजर तुम्हाला सांगितलं की तुम्ही ह्या जागी जा आणि ही पूजा करा, पण मी रूट कॉज अनालिसिस केला का की हा सगळा प्रॉब्लेम ती 1 लाखाची पूजा करण्यामुळे सॉल्व्ह होईल का? नाही, कारण त्याच्याकडे 1 लाख रुपये नाहीये. सो बेसिक त्याला आधी त्या 1 लाखाची पूजा करेपर्यंत त्याला पैसा कमवावा लागेल. तो पैशाचा इन्कम म्हणजे इन्कम ती कशी जनरेट होणार, त्याच्यासाठी तुम्ही काय छोट्या छोट्या घरगुती रेमेडी करू शकता. ते जास्ती महत्वपूर्ण आहे. आपण अगदी बिलिनियर इमिजिएटली होत नाही, स्टेप बाय स्टेपच या गोष्टी घडतात. करेक्ट. इंजिनियर तुम्ही म्हणाल की कोणचा मुलगा पैदा झाला आणि इंजिनियर झाला, होत नाही. त्याच्यासाठी पण स्टेप्स असतात. सो मी नेहमी ना ह्या स्टेप्स फॉलो करते की आधी इन्कम सोर्स कसा जनरेट होईल, मग तो इन्कम वाढेल कसा, मग तुम्ही ती पूजा करा. ती ऑफकोर्स तुमच्यासाठी महत्वाची आहे, बट स्टेप बाय स्टेप. फारच छान एक्सप्लेन, डिटेलमध्ये तुम्ही या गोष्टी नक्कीच लोकांच्या मनातले प्रश्न दूर झाले असतील याच्यात. तर ग्रहणाच्या दिवसाबद्दल पण बऱ्याच लोकांच्या मनात मिस असतात की त्या दिवशी काही खाऊ नये, बाहेर जाऊ नये. तर ह्याच्या मागे काही सायंटिफिक रिझन्स आहेत का, असंच लोकांनी समज करून घेतलाय? ग्रहणाबद्दल अजून काही म्हणतात ना की डॉक्युमेंटेड सायंटिफिक रिझन असं काही आलेलं खरं तर नाहीये. आता सायन्स काय म्हणतो की पूर्वीच्या काळी ग्रहण असताना
सूर्याच्या किरण पोहोचत नव्हत्या, त्यामुळे ते युव्ही रेजमुळे जे आपलं फूड प्रोटेक्ट राहतं, आणि तेव्हा फ्रीज वगैरे हे सगळं पण नव्हतं, तर जे प्रोटेक्शन मिळतं ते नव्हतं मिळत, म्हणून ते लोक खायचे नाही, बाहेर जायचं नाही किंवा काही रिस्की कामं करायचे नाही, जसं की शिलाई झाली, असं सगळं काही नाही करायचं. त्याच्या मागे पण बेसिक हाच रिझन होता की अंधार व्हायचा, तर ते थोडं रिस्क फॅक्टर वाढवून द्यायचं. पण आजच्या काळी सायन्स ग्रहणाला म्हणून मानत नाही, कारण आज लाईट आहे आपल्याकडे, आज आपल्याकडे फ्रीज आहे. पण वैदिक एस्ट्रोलॉजीच्या दृष्टीने विचार केला किंवा आपले धार्मिक दृष्टीने जर विचार केला, तर ग्रहणाच्या दिवशी म्हणा किंवा अमावस्या, आपण त्याच्यासाठी हा आपल्या मेंटल जे स्ट्रेस लेवल असतो हे वाढवतो, आपलं बुद्धीवरती ना थोडासा परिणाम करतो असं म्हणता येईल, आपली एन्झायटी वाढवतं. हेही म्हटलं गेले की नेगेटिव्हिटी एवढी जास्ती असते की तुमच्या मनात सुसाइडल थॉट्स सुद्धा येऊ शकतात. तर म्हणून हे म्हटलं गेलं आहे की त्या पर्टिक्युलर काळी तुम्ही नुसतं बसू नका. आपल्या शास्त्रांमध्ये हे कधीच नाही म्हटलं की ग्रहणाच्या दिवशी तुम्ही नुसतं बसून राहा, नाही. तेव्हा हे म्हटलं गेलंय की तुम्ही देवाचा जप करा किंवा देवाचं काहीही करा जे तुमच्यासाठी पॉसिबल असेल. त्यातल्या त्यात आपलं जे शास्त्र लिहिलं गेलंय ना, ते एवढं जास्ती प्रॅक्टिकल आहे. मी तुम्हाला खरं सांगू तर त्याच्यामध्ये पोरांना, ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत त्यांना, जे वृद्ध आहे त्यांना, किंवा ज्यांची औषधं चालली, काही डिसीजेस आहेत आणि औषधं चालली, या सगळ्यांना हे सगळं जे करायची मनाईच केलेली आहे. म्हणजे जे म्हटलं जातं की तुम्ही खाऊ नका किंवा तुम्ही वॉशरूमला नका जाऊ, ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या जातात. या सगळ्यांची मनाई आहे, हे सगळं त्यांच्यावरती लागूच होत नाही. बेसिकली सगळं काही ना की तुमची जी काही थॉट प्रोसेस आहे ती पॉझिटिव्ह आहे, त्याच्यासाठी हे सगळं बनलेलं आहे. सो एक खरंच छान एक तुम्ही ऍस्पेक्ट आणला या आजच्या एपिसोडमध्ये की एक वेगळ्या अँगलने विचार करायला लावणार आहे खरंच. तर आजकाल रुद्राक्षाबद्दल पण बरेच मिथ्स आपल्याला ऐकायला मिळतात, तर त्याबद्दल काय सांगाल? रुद्राक्ष, मी हे मानते की एकमेव असं काय म्हणतात ना की आपल्या धर्माचं म्हणा किंवा एस्ट्रोलॉजिकल रेमेडी सुद्धा म्हणा, ज्याच्यासाठी खरं तर तुम्हाला काहीही बघायची गरज नाही, त्याचा कोणताही निगेटिव्ह परिणाम ना तुमच्यावरती कधीच होत नाही. हा एक रुद्राक्ष असा आहे, तो कोणीही कधीही घातलेला फारच चांगला असतो. मी तर म्हणते की रुद्राक्ष प्रत्येक माणसाने ना ऍटलीस्ट लाईफ टाईम घालूनच ठेवावा. खूप सारी जी तुमच्या आतमध्ये, तुमच्या आसपासची नेगेटिव्हिटी असते ना, रुद्राक्ष सगळी ती ऍब्झॉर्ब करून घेतो. ऍक्च्युली रुद्राक्षवरती तर त्याच्यावरती पूर्ण एक व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्ही रुद्राक्ष कशा प्रकारे घालू शकता, त्याची घालायची पद्धत कशी आहे आणि कोणता रुद्राक्ष कोणी घालावं, त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. इथे जास्त चर्चा नको करायला आपण. हो, पण मी व्ह्युअर्सला हेच सांगेन की जर तुमच्यासाठी शक्य आहे तर तुम्ही रुद्राक्ष हा नक्की घालावा. सगळ्या मिथ्स वगैरे आहेत त्याच्यासाठी प्लीज तो व्हिडिओ बघा, भरपूर मिथ्स जे आहेत ते तुमचे क्लिअर होतील. फारच छान, आपला एकदम क्विक सेशन झाला आपला हा मिथ्स आणि सगळ्या गोष्टींचा. तर थँक्यू सो मच आजच्या एपिसोड मध्ये आल्याबद्दल. आणि पुढचा एपिसोड सुद्धा आम्ही स्वाती ताईं बरोबर करणार आहे, कारण तो आहे डिटेल ऍस्ट्रॉलॉजी बद्दल. तर ज्योतिषशास्त्र म्हणजे नक्की काय, किंवा हे वर्ष सगळ्या राशींसाठी कसं जाणार शॉर्ट मध्ये, किंवा काही रेमेडीज, टेक अवे मेसेज त्या देणार आहेत. तर नक्कीच पुढचा एपिसोड सुद्धा पूर्ण बघा. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल तुम्ही कमेंट्स मध्ये कळवा. आणि तुम्हाला काही याबद्दल मनात काही मिथ्स असतील या विषयाबद्दल तर नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहा. मॅडम नक्कीच रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतील. नक्कीच. थँक्यू सो मच.